आहात सगळे? मला माहिती तुम्ही सगळे अगदी मजेत असाल, पण तुमचं आयुष्य आनंदी आणि अतिशय समाधानपूर्वक पुढे नेण्यासाठी मी राजलक्ष्मी राजेश्वर सूर्यवंशी तुमचा सिलेबस व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्यासाठी इथे सज्ज आहे. तर माझ्याद्वारे तुम्ही शिकणार आहात एस्टिमेट अँड कॉन्ट्रॅक्टिंग हा सब्जेक्ट. ओके, या पर्टिक्युलर सब्जेक्टचा कोड आहे 314325. ओके, ह्या पर्टिक्युलर सब्जेक्ट अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात, बरोबर? असं काही कंपल्सरी नाही की प्रत्येक व्यक्ती गव्हर्नमेंट जॉबला लागेल किंवा प्रत्येक व्यक्ती काहीतरी वेगळं करेल किंवा प्रत्येक व्यक्ती बिझनेस चालू करेल शिकेल. पण यात अजून एक छोटासा ऑप्शन आहे, ते म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होऊ शकता. आणि तुम्हाला माहिती आहे आजच्या काळात कॉन्ट्रॅक्टर खूप कमवत आहेत. सो इट्स ऑल्सो वन ऑफ द बेस्ट ऑप्शन, आय विल से यू. तर ह्या पर्टिक्युलर सब्जेक्टच्या मदतीने तुम्हाला ते व्हिज्युअल्स क्लिअर होईल. म्हणजे हा सब्जेक्ट तुम्हाला फक्त मार्कच मिळवून देणार नाही, तर जीवनात सक्सेसफुल होण्याचा मार्ग सुद्धा मिळवून देईल. तर म्हणून या सब्जेक्टकडे मार्क ओरिएंटेड दृष्टीने न बघतात लाईफ ओरिएंटेड, करिअर ओरिएंटेड दृष्टीने बघावं, अशी मी तुम्हाला पहिले विनंती करते. आलं लक्षात? हा. तर विनीत ट्युटोरियलमध्ये तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून अगदी स्वागत आहे. ओके, आणि विनीत ट्युटोरियल्सच्या माध्यमातून अगदी व्यवस्थित पद्धतीने नॉलेज गेन करत, मार्क गेन करत, सक्सेस गेन करत, करिअर बिल्डअप करत आपण पुढे जाणार आहोत. ओके, आणि ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला सिलेबसचं कोणत्याही पद्धतीचं टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण आता आपण व्यवस्थित पद्धतीने शिकणार आहोत आणि समजून घेणार आहोत आणि हळूहळू पुढे जाणार आहोत. तर काय बरं आपण शिकणार आहोत? तर पहिला मुद्दा. ओके, विनीत ट्युटोरियल्सच्या माध्यमातून तुम्हाला काय मिळणार आहे? तर विनीत ट्युटोरियल्सच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे रेकॉर्डेड लेक्चर्स ऑफ कम्प्लीट सिलेबस. मी तुमचा सिलेबस कम्प्लीट करून देण्यासाठी पूर्णपणे कमिटेड आहे. मी प्रत्येक पॉइंट व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजून सांगेल, अगदी तुम्हाला समजेल अशा भाषेत, अगदी सिंपल, सोबर आणि व्यवस्थित लँग्वेजमध्ये. आणि नोट्स सुद्धा तुम्हाला मी त्या पद्धतीने व्यवस्थित प्रोव्हाइड करेल. ओके, पण यासाठी मला तुमची सुद्धा साथ लागेल. वन साइडेड ही पर्टिक्युलर गोष्ट सक्सेसफुल होत नाही, पण जर इंटरॅक्टिव्ह सेशन झाले तर नक्कीच तुम्ही ती पर्टिक्युलर गोष्ट व्यवस्थित समजून घेऊ शकाल. तर मला तुमची साथ कशी बरं लाभेल? तुमची साथ मला लाभेल कमिटमेंट आणि डिसिप्लिनच्या रूपात. तुम्हाला माहिती आहे, चेंज डज नॉट टेक टाइम, इट टेक कमिटमेंट. तुम्ही जर हा सिलेबस कंप्लीट करण्यासाठी माझ्या एवढे कमिटेड असाल तर नक्कीच तुम्ही चांगले मार्क मिळवून पुढे जाण्यासाठी तत्पर आहात. पण ऑनलाईन एज्युकेशन म्हटलं की लागतो डिसिप्लिन. जसं आपण बघितलंच, खूप विद्यार्थी काय करतात, पर्टिक्युलर कोर्स घेतात, कंप्लीट करत नाही, असंच करतात, उद्या करू, परवा करू, वन नाईट फुल फाईट या पर्टिक्युलर भरोशावर बसतात. आणि मग काय होऊन जातं, कोर्सची डेडलाईन येऊन जाते आणि तुमचा अभ्यास पण होत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोगच काय बरं? तर म्हणून मी तुम्हाला सांगते, ऑनलाईन शिकायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी. ह्या दोन गोष्टी तुम्ही अगदी मनापासून फॉलो करा. मनापासून पहिल्या दिवशीपासून या गोष्टीसाठी कमिटेड राहा. तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून आणि चांगले मार्क मिळवण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. ओके, तर ह्या पर्टिक्युलर कोड सोबत आपण पुढे जाऊया. मग अजून काय मिळेल? रिव्हिजन क्रॅश कोर्स. जसं मी ऑलरेडी मेन्शन केलं की आपल्यातला आळशीपणा हा वरच्या पॉइंटला ऑलरेडी पोहोचलेला आहे, बरोबर? त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं, उद्या करू, उद्या करू, उद्या करू. याला म्हणतात प्रोकास्टिनेशन, म्हणजेच टाळाटाळ, चालढकल. तर मग असं पुढे उद्या करू, उद्या करू या नादात काय होऊन जातं, सेमिस्टर संपण्याच्या टप्प्यात येतं आणि अगदी लास्ट एक्झाम हाताशी येते. मग तेव्हा काय करायचं? काही नाही करायचं, विनीत ट्युटोरियल्स ॲप डाउनलोड करायचं, यांचा मस्तपैकी रिव्हिजन क्रॅश कोर्स घ्यायचा. ओके, आमच्या रिव्हिजन क्रॅश कोर्सच्या मदतीने रिव्हिजन्स लेक्चर्स, प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक युनिट तुम्हाला व्यवस्थित समजून सांगू शकेल. इन शॉर्ट तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घ्याल. ओके, आणि त्यानुसार तुमचा पेपर लिहून तुम्ही अतिशय व्यवस्थित मार्क मिळवून पुढे जाऊ शकाल. म्हणजे सब्जेक्ट बॅक राहणार नाही एवढी काळजी रिव्हिजन क्रॅश कोर्समध्ये घेतली जाईल. पण डीप नॉलेज आणि थोडंसं आयुष्याची सिक्युरिटी हवी असेल तर डिटेल कोर्स थ्रू जाणं कधीही चांगलं. ओके, मी स्वतः सजेस्ट करेल डिटेल कोर्स घ्या, व्यवस्थित अभ्यास करा, नॉलेज गेन करा आणि करिअर सेट करून पुढे जा. ओके, पुढे प्रिंटेबल थेरी नोट्स. तर मी तुम्हाला रोज एक पर्टिक्युलर पॉईंट समजवणार. पर्टिक्युलर पॉईंटच्या मदतीने आपण अशा पद्धतीने चॅप्टर सिलेबस कव्हर करत चॅप्टर्स कंप्लीट करणार. एक चॅप्टर झाला की दुसरा चॅप्टर, दुसरा झाला की तिसरा चॅप्टर, तिसऱ्या चॅप्टर मधले सगळे पॉईंट्स, पुढच्या चॅप्टर मधले सगळे पॉईंट्स, मग पाचवा चॅप्टर, असं करत करत हळूहळू आपण पुढे जाणार. पण हळूहळू पुढे जात असताना प्रत्येक गोष्टीच्या नोट्स तुम्हाला
अगदी सोप्या लँग्वेजमध्ये आणि व्यवस्थित पद्धतीने प्रोव्हाइड करणं माझी जबाबदारी. मी एवढ्या जबाबदाऱ्या घेतेय, तर तुम्हाला फक्त अभ्यास करणं, ते पण स्वतःसाठी, एवढी एकच जबाबदारी घ्यायची. आणि मला खात्री आहे की तुम्ही ती जबाबदारी घेण्यासाठी सक्षम आहात. बरोबर. आपल्याला स्वाभिमानी व्यक्तिमत्व बनायचंय आणि त्यासाठी जबाबदारी घेणं अतिशय आवश्यक आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला देणार प्रिंटेबल नोट्स, ज्या की तुम्ही प्रिंट करू शकता आणि ऑफलाईन वाचून व्यवस्थित पद्धतीने अंडरलाईन करून, हायलाईट करून व्यवस्थित अभ्यास करू शकता. आणि ह्या अभ्यासाच्या माध्यमातून तुम्ही पेपरमध्ये लिहिण्यासाठी सक्षम व्हाल. आणि एकदा का पेपरमध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लिहू शकला म्हणजे तुम्हाला चांगले मार्क पडणारच, त्यात काही वादच नाही मुळात. ओके. अजून काय बरं देईल मी, तर मी तुम्हाला जर न्यूमेरिकल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील तर तुम्हाला एक कंपाईल करून व्यवस्थित फॉर्म्युला सुद्धा प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. म्हणजे नोट्समध्ये तुम्हाला शोधावं नाही लागणार की हा पर्टिक्युलर फॉर्म्युला कुठे आहे, काय, आता मी परत शोधू का, या सगळ्या गोष्टी. आणि हे वेळेवरचं फ्रस्ट्रेशन टाळण्यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युला नोट्स सेपरेट प्रोव्हाइड करेल, त्याची चिंता नसावी. पुढे आपण हा सगळ्यांच्या आवडीचा विषय, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मी बघितलंय, माझा पण डिप्लोमा झालाय, त्याच्यामुळे आम्ही पण असेच होतो. मॅडम त्यांना इम्पॉर्टंट नोट्स, हा पर्टिक्युलर क्वेश्चन तर सगळ्या लेक्चरच्या शेवटी असायचाच. ओके. एखादा विद्यार्थी तरी हा क्वेश्चन विचारल्याशिवाय लेक्चर संपू द्यायचा नाही. तर इथे आपल्याला म्हणायची गरज नाही, आपण सक्षम आहोत. मी तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रत्येक टॉपिकच्या शेवटी तिथल्या तिथे मेन्शन करून देईल. आणि मेन्शन करून देईल आणि ऍट लास्ट तो पर्टिक्युलर चॅप्टर झाल्यानंतर सुद्धा त्याचे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आणि त्या क्वेश्चनचे आन्सर सुद्धा मी तुम्हाला समजून सांगेन. पण तुमचं एक कर्तव्य राहील की मी जे काही आन्सर तुम्हाला समजून सांगते ते तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्ही त्याच वेळी लिहिलं पाहिजे. म्हणजे काय होईल, तो इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपरमध्ये जर दिसला तर तुम्हाला त्याचा आन्सर लिहिण्यासाठी अजिबात तिथे डगमगायचं काम नाही पडणार. पटपट पटपट तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लिहू शकणार. येते लक्षात. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, जे ते काम ज्या त्या वेळी सांगितल्याप्रमाणे कम्प्लीट करून टाकायचं, म्हणजे तुमच्यावरती बर्डन येणार नाही. येते लक्षात. पुढे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर चेंज, मी असं सांगितलंय तुम्हाला, चेंज डज नॉट टेक टाइम, चेंज टेक कमिटमेंट. तसंच तुम्हाला माहितीये या जगामध्ये इनोव्हेशन फार कमी आहे. आधी मी तुम्हाला इन शॉर्ट इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी यांचा डिफरन्स सांगते. इनोव्हेशन म्हणजे काय, जे कम्प्लीट न्यू आहे, जे आत्ता तयार केलेलं आहे. ओके. ते म्हणजे इनोव्हेशन. पण क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, जे ऑलरेडी होतं त्याच्यातच थोडे चेंजेस केले, त्याच्यातच थोडे एक्सपेरिमेंट्स केले, त्याच्यातच काहीतरी चाल ढकल बदल केले आणि त्याच्यातून काय केलं, एक नवीन प्रॉडक्ट तयार केल्यासारखं दाखवलं. ओके. तर ती झाली एक प्रकारची क्रिएटिव्हिटी. बरोबर. तर हे टीचर लोक काय करतात, MSBT वाले किंवा जे काही पेपर काढणारे टीचर्स आहेत ते काय करतात बरं, क्रिएटिव्हिटी दाखवतात. काहीतरी मागच्या वर्षीचेच प्रश्न असतात त्यालाच शफल करणार, त्यालाच थोडंसं एडिट करणार, त्याच्याद्वारे त्याच्यातला सब पॉइंट्स उचलणार आणि त्याच्यातून काहीतरी एक छोटासा वेगळा क्वेश्चन तयार करणार. म्हणजे काय, म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर व्यवस्थित केले ना तरी सुद्धा तुम्ही ह्या वर्षीचा पेपर आरामात पास करून स्कोअर करण्या एवढे सक्षम व्हाल. बरोबर आहे की नाही. किती सोपं आहे. प्रिव्हियस काही इयर्सचे क्वेश्चन पेपर आपल्याला व्यवस्थित स्टडी करायचे. आणि चिंता कशाला करता, मी आहे ना तुमच्यासोबत, मी घेईन ना तुमच्याकडून व्यवस्थित करून. ओके. फक्त तुम्ही विनिट ट्युटोरियल्सला महत्त्व द्या, ऍप डाउनलोड करा, डेमो लेक्चर्स करा आणि आवडल्यास पुढे जा. समजलं. तर मी तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा व्यवस्थित पद्धतीने करून घेणार आहे, चिंता नसावी. पुढे इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक, जसं मी ऑलरेडी सांगितलं की मी तुम्हाला काही चॅप्टर झाले की काही क्वेश्चन तिथल्या तिथे प्रोव्हाइड करणार आहे. पण पर्टिक्युलर चॅप्टर झाला की मी तुम्हाला खूप सारे क्वेश्चन कंपाईल करून त्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक म्हणून प्रोव्हाइड करून देईल. आणि ऍट लास्ट आपला पूर्ण सिलेबस झाला की ऍक्च्युअल एक्झामसाठी लागणारे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन त्याला पूर्ण पद्धतीने मी एकत्र कंपाईल करून एक क्वेश्चन बँक सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करेन. पण तुमचं काम काय असेल, तर प्रत्येक क्वेश्चनचं व्यवस्थित पद्धतीने आन्सर लिहायचं, त्याची प्रॅक्टिस करायची आणि मगच ऍक्च्युअल पेपरला जायचं. बरोबर आहे. तुम्ही स्कोअर करणं अतिशय आवश्यक आहे, कारण विनिट ट्युटोरियल सोबत तुम्ही जाताय म्हणजे तुम्ही आहात एक पाऊल पुढे. सगळ्या लोकांना तुमचा एक इम्पॉर्टन्स जाणवला पाहिजे, द टॉपर म्हणून तुमची ओळख निर्माण झाली पाहिजे. आणि तुम्ही डिप्लोमाला जर थोडी जास्त मेहनत घेतली ना तर इंजिनिअरिंग असं चुटकी सरशी निघून जाईल. कारण तुम्हाला माहिती आहे माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्याच्या आधी माझा डिप्लोमा सुद्धा झालेला आहे. माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगू शकते की डिप्लोमाला जे सब्जेक्ट आहे त्याच अजून डीप मध्ये इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला शिकायचं असतं.
तर मग बेसिक गोष्टी जर तुम्हाला ऑलरेडी लक्षात आलेल्या असतील डिप्लोमाच्या वेळेसच, तर इंजिनिअरिंगला तुम्हाला काही वेगळं जाणवत नाही. इंजिनिअरिंग तुम्हाला अतिशय सोपी जाते आणि इवन इंजिनिअरिंगला तुम्ही अजून डीपमध्ये व्यवस्थित समजून घेऊ शकता. ओके, तर त्याच्यामुळे डिप्लोमा विथ द हेल्प ऑफ परफेक्ट नॉलेज पार करणं अतिशय आवश्यक आहे. समजतंय सगळ्यांना? आणि नॉलेज असेल तर नॉलेजच्या बेसवरती तुम्ही अगदी काहीही टॅकल करू शकता. त्याच्यामुळे हे सगळे सब्जेक्ट्स आम्ही तुम्हाला अगदी मनापासून शिकवतोय आणि तुम्ही सुद्धा मनापासून शिका. फक्त मार्क्ससाठीच नाही, तर ऍक्च्युअल नॉलेजसाठी, ऍक्च्युअल एज्युकेट होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी. कळतंय? तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुढे जाऊया. तर सर्वात आधी तुमचं काय काम आहे? विनिट ट्युटोरियल ऍप डाउनलोड करणे, त्या पर्टिक्युलर ऍपमध्ये असणारे डेमो लेक्चर्स बघणे, प्रत्येक टीचर कशा पद्धतीने शिकवतोय, त्यांची टोनिंग, समजवण्याची पद्धत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर आवडल्या तर कोर्स परचेस करून पुढे जाणे आणि चांगले मार्क्स सेक्युअर करून व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने सक्सेसच्या पिक पॉइंटवर पोहोचणे. समजते? तर पुढे जाऊयात. तर आपल्याला या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये कोणते कोणते चॅप्टर शिकायचे आहेत बरं? तर त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता इन शॉर्ट इलॅबरेट करून सांगते. आणि सगळ्यात जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय तो म्हणजे मार्क. तर मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की कोणत्या चॅप्टरला किती मार्क आहे. त्याच्यामुळं त्याची पण चिंता करू नका. तुम्ही नॉलेजची काळजी घ्या, मी तुमच्या मार्कांची काळजी घेते. तुम्हाला मार्क मिळवून देणं माझी जबाबदारी. फक्त डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी मात्र तुम्हाला ठेवावी लागेल. येते लक्षात? तर पहिला चॅप्टर आहे इस्टिमेट अँड कॉन्ट्रॅक्ट्स. जसं की आपल्या सब्जेक्टचं नावच आहे इस्टिमेट अँड कॉन्ट्रॅक्ट. तर ह्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये आपण इस्टिमेट अँड कॉन्ट्रॅक्ट याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी बघणार आहे. जसं की यामध्ये नेमकं काय आहे, कसं आहे, किती आहे, मी तुम्हाला इलॅबरेट करून सांगतेच. पण आधी लक्षात घ्या, हा पर्टिक्युलर चॅप्टर आहे 10 मार्कांसाठी. ओके, तर त्या ओरिएंटेड आपल्याला व्यवस्थित स्टडी करायचं आहे आणि नॉलेज सुद्धा मिळवायचं आहे. बरोबर? पुढे युनिट नंबर 2, डोमेस्टिक अँड कमर्शियल इन्स्टॉलेशन. डोमेस्टिक अँड कमर्शियल इन्स्टॉलेशन, तर यामध्ये नेमकं काय आहे, कसं आहे, तर ते सगळं आपण आता लगेच इलॅबरेट करून बघणारच आहोत. पण हा चॅप्टर आहे 18 मार्कांसाठी. ओके, लक्षात असू द्या. पुढचं युनिट नंबर 3. युनिट नंबर 3 आहे इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन. म्हणजे इंडस्ट्रीला वायरिंग, इंडस्ट्रीमध्ये करण्यात आलेले इन्स्टॉलेशन, ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आहे आणि याच्यामध्ये आपण नेमकं काय काय कसं शिकणार आहोत ते आपण आता बघणार आहोत. पण हा चॅप्टर आहे 18 मार्कांसाठी. येतंय लक्षात? सगळ्यांनी या गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहेत म्हणून नोट डाऊन करून घ्या, म्हणजे डोक्यात अगदी फिक्स करून घ्या. ओके, आणि आपल्याला नॉलेजसाठी शिकायचं हे सुद्धा लक्षात असू द्या. बरोबर? पुढचा चॅप्टर आहे पब्लिक लाइटनिंग इन्स्टॉलेशन. म्हणजे यामध्ये इन शॉर्ट काय येतं माहिती आहे का तुम्हाला? स्ट्रीट लाईट. आपण सगळे रोडवरती ट्रॅव्हल करत असतो, स्ट्रीट लाईट बघत असतो, तर ते पब्लिक इन्स्टॉलेशन मध्ये येतं आणि ते सुद्धा आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये शिकायचं आहे. अतिशय इम्पॉर्टंट गोष्टी आपण या सब्जेक्टमध्ये शिकणार आहोत वेगळ्या वेगळ्या चॅप्टरच्या माध्यमातून, ज्याचा रिअल लाईफ डायरेक्टली प्रपोर्शनल संबंध आहे. येते लक्षात? पुढे डिस्ट्रीब्युशन लाईन. 5वा चॅप्टर असणार आहे डिस्ट्रीब्युशन लाईन, जो की असणार आहे 10 मार्कासाठी. आणि पब्लिक लाइटनिंग सिस्टीम जो चॅप्टर आहे पब्लिक लाइटनिंग इन्स्टॉलेशन, तर हा आहे 14 मार्कांसाठी. ओके, आणि लास्टचा चॅप्टर आहे डिस्ट्रीब्युशन लाईन. आपल्याला सगळ्यांना डिस्ट्रीब्युशन लाईन अतिशय जवळून माहिती आहे. कशा बरं? रेग्युलर आपण ट्रॅव्हल करतो किंवा जातो कुठेतरी येतो, तर आपल्या डोक्यावरून कुठून तरी एक वायर गेलेलीच असते. बरोबर आहे? तर ती म्हणजे ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन लाईन असते. बरोबर? कधी कधी अंडरग्राऊंड सुद्धा काही लाईन पास केलेल्या असतात, इलेक्ट्रिसिटीच्या लाईन. बरोबर? आपल्या घरात जी लाईट येते त्याच्या वायर जे अंडरग्राऊंड पास केलेले असतात त्याला म्हणतात अंडरग्राऊंड डिस्ट्रीब्युशन लाईन. वरून पास केलेले असतील त्याला म्हणतात ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन लाईन. तर हे सगळं डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये आपल्याला व्यवस्थित पद्धतीने शिकायचंय आणि हा चॅप्टर आहे 10 मार्कांसाठी. येते लक्षात? तर ह्या सगळ्या गोष्टींकडे अतिशय व्यवस्थित पद्धतीने लक्ष देत आपल्याला पुढे जायचं. ओके, तर यामध्ये अजून काय काय तर आपण आता एक एक चॅप्टरचं डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. तर बघा, पहिला चॅप्टर आहे इस्टिमेट अँड कॉन्ट्रॅक्ट्स. हा चॅप्टर किती मार्काला आहे? तर हा चॅप्टर आहे 10 मार्काला. येत आहे लक्षात? तर बघा, जसं की सिव्हिलचा कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. काय असतं? एक सिव्हिल इंजिनियर असतो, तो काय म्हणतो, मी ही पर्टिक्युलर बिल्डिंग तुम्हाला बांधून देतो, याच्या इन्स्टॉलेशनची जबाबदारी मी घेतो. तो काय करतो? त्या साईटला व्हिजिट करतो, सगळ्या गोष्टी नोट डाऊन करतो, इथे काय आहे, कसं आहे, आपल्याला कसं इन्स्टॉलेशन करायचं आहे याचा डिटेलमध्ये प्लॅन बनवतो आणि याच्या सगळ्या लागणाऱ्या सामग्री, याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, तो सगळ्या व्यवस्थित पद्धतीने त्याची लिस्ट बनवतो. ते लिस्ट बनवणं म्हणजेच इस्टिमेट तयार करणं.
बरोबर आहे. आणि त्या गोष्टीची नीड, त्या गोष्टीचं काय कसं, आणि त्याच्यासाठी लागणारं ऍक्च्युअल प्राइसिंग, कॉस्टिंग, तर ह्या सगळ्या गोष्टी येतात इस्टिमेट अँड कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये. ओके. आणि ह्या सगळ्या गोष्टी काय करतो तो व्यवस्थित पद्धतीने तयार करतो आणि मग मालकाला सांगतो की याची कॉस्ट एवढी एवढी लमसम अमाऊंट लागणार आहे. कदाचित जास्तही लागू शकते, कदाचित कमीही लागू शकते. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी सिव्हिल इंजिनियरच्या झाल्या. आता आपलं काय काम आहे बरं, ॲज बिंग इलेक्ट्रिकल इंजिनियर, त्या पर्टिक्युलर तयार झालेल्या घरामध्ये जी काही लाईट आहे ते प्रोव्हाइड करायचं काम कोणाचं आहे? ऑब्विसली इलेक्ट्रिकल इंजिनियरचं. बरोबर. तर मग आपण काय करणार, त्या पर्टिक्युलर घराचा कॉन्ट्रॅक्ट घेणार, त्या पर्टिक्युलर घराच्या तिथे आपण सगळ्या अगदी व्यवस्थित पद्धतीने गोष्टी प्रोव्हाइड करणार. बरोबर. तर मग त्याचे जे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट दिले जातात ते आपल्याला दिले जातात. मग आपल्याला पण तिथे काय काय लागणार आहे हे आधीच बघून घ्यावं लागेल ना. मग त्याच्यासाठी आपल्याला पण साईटला व्हिजिट द्यावी लागेल. तिथे कशा कशाची काय काय रिक्वायरमेंट आहे, हा पर्टिक्युलर हॉल आहे, या पर्टिक्युलर हॉलमध्ये किती लाईट रिक्वायर्ड आहे, 4 बल्ब रिक्वायर्ड आहे, 2-4 फॅन आवश्यक आहे, अशा पद्धतीचं एक पॉवर सॉकेट आवश्यक आहे, अशा पद्धतीची 3 पिन अवेलेबल असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑब्झर्व करावं लागेल. पहिले साईट व्हिजिट करावी लागेल, मग सगळ्या गोष्टींची लिस्ट बनवावी लागेल आणि मग त्याची मार्केटनुसार प्राइस बघून आपल्याला टोटल अमाऊंट काढावी लागेल आणि मग ती त्या पर्टिक्युलर ओनरला सांगून त्याच्याकडून तेवढे पैसे कलेक्ट करून आपण आपलं काम सुरू करू शकतो. तर इस्टिमेट अँड कॉन्ट्रॅक्टिंग या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. समजते. आणि पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला एक डिटेल क्लिअर्ड व्हिज्युअलाइज्ड आयडिया येऊन जाईल आणि तुम्हाला प्रॉपर व्हिज्युअलायझेशन व्हावं इलेक्ट्रिकल इस्टिमेट अँड कॉन्ट्रॅक्टिंगचं, म्हणून मी ह्या चॅप्टरला इमेजेसच्या मदतीने तुमच्या समोर मांडलंय. येते लक्षात. तर ह्या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये आपण बघणारच आहोत. पुढे बघा, सेकंड चॅप्टर शिकत असताना आपण पुढे जाणार आहोत आणि सेकंड चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत डोमेस्टिक अँड कमर्शियल इन्स्टॉलेशन. तर डोमेस्टिक अँड कमर्शियल इन्स्टॉलेशन म्हणजे काय, तर तुम्हाला व्हिज्युअलाइज होण्यासाठी हे इमेजेस प्रोव्हाइड केलेले आहे. याच्या मदतीने तुम्हाला लगेच कळून जाईल. बघा, पहिली इमेज, कमर्शियल स्ट्रक्चर अँड डोमेस्टिक स्ट्रक्चर, रेसिडेन्शियल स्ट्रक्चर. ओके. कमर्शियल म्हणजे काय, आपले ऑफिस, हॉस्पिटल, स्कूल्स, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, ह्या सगळ्या गोष्टी येतात कमर्शियल मध्ये. बरोबर. त्याच्यानंतर रेसिडेन्शियल किंवा त्याला आपण डोमेस्टिक पण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काय येतं बरं, आपले नॉर्मल घरं. ओके. ह्या सगळ्या गोष्टी येतात रेसिडेन्शियल मध्ये. बरोबर. मग याच्याशी रिलेव्हंट जर इस्टिमेट असेल तर ते झालं कमर्शियल इस्टिमेट, जर नॉर्मल घराशी रिलेव्हंट इस्टिमेट असेल तर ते झालं डोमेस्टिक इस्टिमेट. समजते. सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. अजून एक इमेज मी प्रोव्हाइड केलेली आहे. एखादा बिझनेस आहे तर तो बिझनेस कशात जाईल बरं, तर तो जाईल कमर्शियल मध्ये. आणि आपला एखादा नॉर्मल हॉल आहे किंवा एखादं घर आहे किंवा एखादा छोटासा अगदी छोटासा काहीतरी आहे. ओके. तर त्या सगळ्या गोष्टी येतात डोमेस्टिक मध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला अजून काय काय शिकायचंय, कशा पद्धतीने त्याला इलॅबरेट करायचंय, त्या सगळ्या गोष्टी आपण चॅप्टरच्या सुरुवातीला डिटेलमध्ये पॉइंट वाईज बघणार आहे आणि मगच चॅप्टर इलॅबरेट करणार आहे. समजतंय सगळ्यांना? ओके. होप सो तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर होत असते. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर आहे थर्ड चॅप्टर. तर थर्ड चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहोत बरं, तर थर्ड चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत दॅट इज इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन. तुम्हाला माहिती आहे एखादी पर्टिक्युलर मोठी इंडस्ट्री आहे म्हणजे काय असणार, तिथे खूप साऱ्या मशिनरी असणार, ऑटोमेशन सिस्टीम असणार. ती पर्टिक्युलर ऑटोमेशन सिस्टीम इलेक्ट्रिकल सिस्टीम वरती चालणार आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टीला लागणार इलेक्ट्रिकल सप्लाय. आणि मग इलेक्ट्रिकल सप्लाय, इलेक्ट्रिकल कनेक्शन आणि ह्यासाठी लागणार एक पर्टिक्युलर इन्स्टॉलेशन. तर ते डिटेल इन्स्टॉलेशन प्रोव्हाइड करायसाठी आपल्याला आधी शिकावं तर लागेल की हे कसं करायचं, काय करायचं, तरच तर त्या सगळ्या गोष्टी स्मूथली वर्क करू शकतील. म्हणून हा रिअल लाईफ एक्झाम्पलचा द बेस्ट चॅप्टर आहे, दॅट इज इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन. ओके. याचं वॅटेज सुद्धा चांगलं आहे, 18 मार्कांसाठी हा चॅप्टर आहे. बघा, ही पर्टिक्युलर इंडस्ट्री आहे, हे दोन लोक त्या इंडस्ट्रीबद्दल डिस्कस करताय. येते लक्षात. आणि अशा पद्धतीने अतिशय मोठ्या प्रमाणात त्या इंडस्ट्रीची वायरिंग दिसते आपल्याला. बरोबर आहे. इथे इंडस्ट्रीची वायरिंग मी पूर्ण पद्धतीने दाखवलेली आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपल्या इथे सुद्धा असा डिस्ट्रीब्युशन बॉक्स असतो आणि तिथे सुद्धा अशा पद्धतीची वायरिंग आपल्याला ऑब्झर्व करण्यास मिळते. पण इंडस्ट्रीमध्ये जी वायरिंग असते ती खूप मोठ्या प्रमाणात असते. का? कारण तिथे मशिनरीची संख्या जास्त आहे, तिथे नंबर ऑफ पॉवर सप्लायज आपल्याला द्यावे लागणार आहे. समजते. म्हणून या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आपल्याला दिसत आहे.
तुम्ही टेन्शन घेऊ नका. अतिशय सोप्या आणि सरळ लँग्वेजमध्ये मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सगळं समजवेन. फक्त तुम्ही व्यवस्थित आणि रेग्युलर अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. ओके, मी जसं जसं सांगतेय तशा तशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. पुढचा चॅप्टर आहे पब्लिक लाइटनिंग इन्स्टॉलेशन. जसे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, यामध्ये आपण शिकणार आहोत स्ट्रीट लाईट. स्ट्रीट लाईटचं पूर्ण डिटेल इन्स्टॉलेशन, स्ट्रीट लाईट कशा पद्धतीने आहे, काय त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यात इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, वायर्स, या सगळ्या गोष्टी कशा गेलेल्या आहेत, ओके, सप्लाय कसा प्रोव्हाइड केलेला आहे, लाईट कसा लागतो, या सगळ्या गोष्टी आपण ह्या चॅप्टरमध्ये व्यवस्थित समजून घेणार आहोत. ओके, समजतंय सगळ्यांना? आणि त्यानंतर ह्या पद्धतीने स्ट्रीट लाईटची डिझायनिंग, अशा पद्धतीने स्ट्रीट लाईट असले पाहिजे, त्याची डिझायनिंग, ह्या त्या सगळ्या प्रॉपर गोष्टी आपण ह्या चॅप्टरमध्ये व्यवस्थित समजून घेणार आहोत. ओके, तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यायचं आणि मी तुम्हाला व्यवस्थित शिकवायचं. असं असं करून आपण हळूहळू पुढे जायचं. येतंय लक्षात? तर अशा पद्धतीने हा 14 मार्कांसाठी प्रोव्हाइड केलेला चॅप्टर सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने पार पाडू. समजलं? पुढचा चॅप्टर. तर पुढचा चॅप्टर आहे 5वा, म्हणजे 5th युनिट. यामध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचंय बरं? तर यामध्ये आपल्याला शिकायचंय डिस्ट्रीब्युशन लाईन. बघा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, जसं की डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन लाईन, अंडरग्राउंड डिस्ट्रीब्युशन लाईन. ओके, काही एरिया असतात, जसं की व्हेरी इम्पॉर्टंट एरिया, VIP लोक असतात, बरोबर? तर खूप VIP लोकांच्या एरियामध्ये जर अशी वरून वायर गेलेली असेल तर चांगलं वाटेल का? अजिबात नाही. एकदम एकदम असं गर्दी झाल्यासारखं वाटेल ना. वायर्स कुठून पण चालले, कसे पण चालले, खूप खूप गर्दी झालेली आहे आणि तो एरिया कसा एकदम VIP लोकांचा आहे, मग ते चांगलं वाटणार नाही. म्हणून तशा एरियामध्ये काय केलं जातं, वरून काहीही डिस्टर्बन्सेस नको, वरून काहीही वेगळं वाटायला नको, म्हणून स्टँडर्ड आणि एस्थेटिक लुक देण्यासाठी अंडरग्राउंड वायरिंग केलेली असते. अंडरग्राउंड जमीन खोदायची, मस्त वायर टाकायच्या, वरतून जमीन परत प्लेन करून टाकायची, त्याच्यावरती गट्टू बिट्टू टाकून द्यायचे, दॅट्स इट. म्हणजे अपीअरन्स कसा वंडरफुल, नो टेन्शन. अशा पद्धतीने म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट एरियामध्ये एस्थेटिक लुक देण्यासाठी बेस्ट लाइटिंग आहे. येतंय लक्षात? हा. आणि आपल्यासारखे सर्वसामान्य लोक ज्यांना असं काही नसतं, चालतं आम्हाला, वी आर कूल, अशा पद्धतीच्या लोकांसाठी काय, ओव्हरहेड लाईन्स, ज्या की आपल्या एरियात आता आहेच. आपल्या एरियात काय, अशा पद्धतीने एक पोल असतो, एक डीपी असते, त्याच्यावरतून वायर गेलेले असतात आणि कधी कधी तर गॅलरीच्या इतक्या जवळून जातात की आपल्यालाच भीती वाटते. ओके, तर अशाच पद्धतीने सिस्टीम आहे आणि वी शुड गो थ्रू द सिस्टीम. तर आपल्याला ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन रेग्युलर लाईफमध्ये ऑब्झर्व करायला मिळते. पण इथे मी आवर्जून एक पॉइंट नोट करू इच्छिते. अंडरग्राउंड जी सिस्टीम असते ना, त्यातला एक मोठा डिसएडव्हान्टेज आहे, एखाद्या वेळेस जर अंडरग्राउंड सिस्टीम मध्ये काही फॉल्ट झाला तर शोधता शोधता नाकी नऊ येतात, सापडतच नाही. काय सापडणार आहे, कसं कळणार आहे? ते काही पाणी नाहीये की तिथे काहीतरी लिकेज झालं की पाणी बाहेर आलं, कळलं हा हा इथे पाईपलाईन फुटली, चला खोदा आणि लगेच पटकन रिपेअर करा, झालं काम. असं तर काही होणार नाही. करंट तर बाहेर येत नाही, आला पण तर दिसत नाही. एक नाही, खूप प्रॉब्लेम्स. तर अशा पद्धतीने हा खूप मोठा डिसएडव्हान्टेज आहे. त्याच्यासाठी वेगळे अप्लायन्सेस, टूल्स, वेगळ्या वेगळ्या गोष्टी यूज कराव्या लागतात आणि फॉल्ट शोधता शोधता खूप वेळ निघून जातो. म्हणून अंडरग्राउंड सिस्टीमचा हा एक खूप मोठा डिसएडव्हान्टेज. आणि ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन मध्ये जाणून येतं, वेगळे वेगळे फॉल्ट जर झाले तर तिथले वायर तुटलेले दिसतात, तिथे जर फॉल्ट झाला तर शॉर्ट सर्किट जाणवतं, एकमेकांना वायर टच झाला की तिथे ब्लिंक होतं, ग्लो येतो, अशा पद्धतीने काहीतरी आपल्याला जाणवतं. आणि आपल्या ऑब्झर्वेशनच्या मदतीने आणि नेकेड आईच्या मदतीने आपण लगेच फॉल्ट शोधू शकतो, बरोबर? म्हणजे या सिस्टीम मध्ये काय होतं, थोडा आपला वेळ वाचतो. येते लक्षात? तर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आहेत. अजून याचे काय काय ऍडव्हान्टेजेस आहे, डिसएडव्हान्टेजेस आहे, याचे ऍप्लिकेशन्स काय, कुठे वापरले जाते, या सगळ्या गोष्टी. आणि याच फक्त डिस्ट्रीब्युशन लाईन नाहीत, तर याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या डिस्ट्रीब्युशन लाईन आहेत, त्याचे कसे क्लासिफिकेशन आहेत, तर या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित पद्धतीने या चॅप्टरमध्ये नीट समजून घेणार आहोत. याचं वॅटेज आहे 10 मार्क. मार्क जरी कमी असले तरी चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा रिअल लाईफ ऑब्झर्वेशनचा चॅप्टर आहे. आणि ॲज बिंग इलेक्ट्रिकल इंजिनियर यू शुड नो इट. समजतंय? तर त्याच्यामुळे नॉलेजसाठी आपण हा चॅप्टर खूप व्यवस्थित पद्धतीने समजून घेणार आहोत. ठीक आहे, पुढे जाऊयात. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, विनिट ट्युटोरियल्स मध्ये तुम्हाला या सगळ्या सब्जेक्टसाठी सुद्धा कोर्सेस अवेलेबल करून दिलेले आहेत. तर फक्त माझ्याच सब्जेक्टची नाही, तर कोणत्याच सब्जेक्टची चिंता करायचं कामच नाही, कारण विनिट ट्युटोरियल आहे ना. तर विनित ट्युटोरियल सोबत तुम्हाला काय काय मिळणार, तर हे आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठीचे चॅप्टर.
तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी एक पर्टिक्युलर कोर्स. आणि त्या कोर्सच्या माध्यमातून माझ्यासारखाच एखादा टीचर तुमच्यासोबत छान इंटरॅक्शन साधेल, तुम्हाला व्यवस्थित सिलेबस समजून सांगेल, नोट्स प्रोव्हाइड करेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रोव्हाइड करेल आणि सगळ्या फॅसिलिटीज अगदी व्यवस्थित तुम्हाला मिळतील. तुमचे मार्क तर सेक्युअर होतील, करिअर सेक्युअर होण्यासाठी सुद्धा मदत होईल. येते लक्षात? पुढे 4th सेमिस्टरला तुम्ही जाल, बरोबर. 4th सेमिस्टरला डीसी मशीन अँड ट्रान्सफॉर्मर हा पर्टिक्युलर चॅप्टर आहे आणि हा समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण हा बेसिक आहे आणि हा बेस जर पक्का झाला तर तुम्हाला बिल्डिंग मजबूत बांधता येईल, तुमच्या करिअरची बिल्डिंग. तर ती मजबूत बांधण्यासाठी विनीत ट्युटोरियल्सला डाउनलोड करणं अत्यंत आवश्यक आहे. बाकी तुमची इच्छा. पुढे युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी हा चॅप्टर सुद्धा इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये तुम्ही इल्युमिनेशन, लाईट, एलईडीज आणि वेगळे वेगळे लाईटचे फॉर्मॅट, कोणत्या लाईटचा किती प्रकाश, कोणता लाईट किती वॅटचा आहे आणि अजून भरपूर गोष्टी या चॅप्टरमध्ये शिकणार आहात. तर हा चॅप्टर सुद्धा विनीत ट्युटोरियल या कोर्सवरती अवेलेबल आहे. पुढे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रो कंट्रोलर. तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स या पर्टिक्युलर सब्जेक्ट बद्दल तुम्हाला अतिशय व्यवस्थित पद्धतीने डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आणि सगळा डेटा कलेक्शन आरामात होऊन जाईल. तुमचा पेपर तर निघेलच, तुमचं नॉलेज सुद्धा वाढेल, बरोबर. त्याच्यानंतर 6th सेमिस्टर. पुढे तुम्ही 6th सेमिस्टरला जाल तर मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स हा एक पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे. तर हा पर्टिक्युलर सब्जेक्ट सुद्धा अतिशय उत्तम टीचर तुम्हाला शिकवणार आहे आणि व्यवस्थित पद्धतीने सिलेबस आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्ण करून आरामात मिळतील. टेन्शन घ्यायचं काम नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे इंडस्ट्रियल ड्राईव्ह अँड कंट्रोल. ओके, इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्राईव्ह असतात, त्या ड्राईव्हला कंट्रोल केला जातो, त्याचं कंट्रोलिंग, ह्या सगळ्या गोष्टी या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये तुम्हाला शिकायला मिळतील. आणि हे सगळं कुठे अवेलेबल आहे? विनीत ट्युटोरियल. ओके, तर सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून पुढे जायचं. येतंय लक्षात? तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर चिंता नसावी, सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करायचा, रेग्युलर सांगितलेला अभ्यास रेग्युलरली पूर्ण करायचा आणि स्वतःच्या आयुष्याचं शिल्पकार बनायचं आणि पुढे जायचं. समजलं? तर इसी के साथ टाटा बाय बाय, ऑल द बेस्ट, थँक यू.